नमस्कार श्रोते हो. दीपक रेगे कथाकथन चॅनलवर तुम्ही ऐकताय अभय बापट लिखित इन्शुरन्स ही कादंबरी. आज या कादंबरीचा 11वा भाग श्रोते हो आपण ऐकणार आहोत. 10व्या भागात शेवटी आपण पाहिलं की हिमांशूने कृतज्ञ किरपेकरकडे कबुली दिली की त्यांनीच निरगुडकरचा खून केलेला आहे. आता ऐकूयात त्यापुढची गोष्ट. कृतज्ञ किरपेकर काही क्षण हिमांशू हळदणकरकडे नुसता बघतच राहिला. हळदणकरनी त्याला सगळं सांगितलं. एकही गोष्ट लपवलेली नव्हती, अगदी लोचना निरगुडकरबद्दल सुद्धा. आणि हे सगळं सांगायला अवघी 10 मिनिटं लागली होती. हेच हिमांशूला विचित्र वाटत होतं. थोड्या वेळाने कृतज्ञ किरपेकर उठला. हिमांशू हळदणकरनं त्याचा हात पकडला. किरपेकर, हे बघ, मला जायला लागेल. हळदणकर, तिला मारू देऊ नकोस. आत्ता मला जायला हवं. थोड्या वेळात मी परत येतोय. हळदणकरचा आवाज अचानक कठोर झाला. हे बघ कृतज्ञ, जर त्यांनी तिला मारलं ना तर मी तुला मारून टाकेन. मी सगळं सांगितलेलं आहे, फक्त एका कारणासाठी, तिच्यावर हात उचलू नयेत म्हणून. तू मला ते वचन देणं लागतोस कृतज्ञ किरपेकर. कृतज्ञ किरपेकरनी त्याचा हात झटकला आणि काहीही न बोलता तो बाहेर निघून गेला. हळदणकरला वाटलं होतं हे सगळं मनात दडपून ठेवलेलं सांगितल्यावर थोडं हलकं वाटेल, पण तसं काहीही झालं नाही. उलट एकच विचार डोक्यात फिरत राहिला. लोचनाला सगळं कळणार आणि मग ती त्याला ओळखेल. खरा तो कोण आहे हे कळेल. दुपारी साधारण 3च्या सुमाराला हॉस्पिटलचा कर्मचारी संध्याकाळचे पेपर घेऊन आला. त्यात हळदणकरनं सांगितलेल्या कबुलीबद्दल काहीच नव्हतं, पण सकाळच्या बातमीवरनं त्यांनी जुने रेकॉर्ड्स उकरून काढले होते. कुमार निरगुडकरच्या पहिल्या बायकोचा मृत्यू, मग त्याचा मृत्यू, आणि आता हळदणकरवरचा हल्ला. एका महिला पत्रकारानं तर करुणाची मुलाखतही घेतलेली होती. हे सगळं वाचताच हळदणकरला लक्षात आलं की आता फार वेळ लागणार नाही. अगदी साधी पत्रकारसुद्धा संशय घ्यायला लागली होती. म्हणजे आता गोष्टी बाहेर पडणार. रात्री 8:30च्या सुमाराला कृतज्ञ किरपेकर परत आला. तो आत येताच त्याने नर्सला बाहेर पाठवून दिलं. मग पुन्हा थोडा वेळ बाहेर गेला आणि तो जेव्हा परत आला तेव्हा त्याच्याबरोबर अजून 3 जण होते. नवलकर, किणी या नावाचा एक कॉर्पोरेट वकील, आणि शहा, कंपनीचा कायदेशीर विभाग प्रमुख. सगळे बेडभोवती उभे राहिले. नवलकर बोलायला लागला. हळदणकर, हो सर. तू ही गोष्ट अजून कुणाला सांगितली आहेस का? फक्त कृतज्ञ किरपेकरला. इतर कुणालाही नाही? नाही, अजिबात नाही. पोलीस आले होते का? हां, बाहेर दिसले होते, पण आत येऊ दिलं नाही त्यांना. ते सगळे एकमेकांकडे बघायला लागले. ठीक आहे, मग आपण सुरू करू शकतो. कृतज्ञ किरपेकर, तू त्याला समजावून सांग. कृतज्ञ किरपेकर बोलायला लागणार इतक्यात किणीने त्याला थांबवलं. सगळे कोपऱ्यात जाऊन कुजबुजायला लागले. हळदणकरला अधूनमधून काही शब्द ऐकू येत होते. काहीतरी प्रस्ताव, साक्षीदार, जबाबदारी. शेवटी त्यांनी ठरवलं कृतज्ञ किरपेकर स्वतःच्या जबाबदारीवर हळदणकरशी बोलेल, बाकी कोणी त्यात गुंतणार नाही. आणि मग ते तिघे शांतपणे बाहेर गेले, एकही शब्द न बोलता. हळदणकरला ते विचित्र वाटलं. ते त्याच्याकडे बघायलाही तयार नव्हते. जणू तो काही माणूस नाही तर एखादी जखम आहे जी बघायला सुद्धा त्यांना नकोशी वाटत होती. कृतज्ञ किरपेकर पुन्हा बसला. हळदणकर, तू फार भयंकर कृत्य केलेलं आहेस. हो, मला माहिती आहे.
यावर जास्त काही बोलायची गरज नाहीच आहे. कृतज्ञ किरपेकर मग काही क्षण शांत राहिला. मला वाईट वाटतंय. मला तू आवडायला लागला होतास. हळदणकर हळूच म्हणाला, मलाही. कृतज्ञ किरपेकर हलकासा हसला. हे बघ, माझ्या कामात मी कुणाला सहसा आवडू देत नाही. सगळेच थोडेफार वाकडे दिसायला लागतात. तू माझ्यावर विश्वास ठेवला होतास आणि मी तो विश्वास तोडला. ते सोडून देऊयात. क्षणभर शांतता पसरली. हळदणकरनी विचारलं, तिला भेटलास? हो, तिघांनाही. तो, ती आणि बायको. ती काय म्हणाली? काहीच नाही. मी तिला काही सांगितलं नाही. तिलाच बोलू दिलं. तिच्या मते निलय निलंगेने तुला गोळी मारली. का? जेलसी, मत्सर. हळदणकर हलकंसं म्हणाला, असं का? कृतज्ञ किरपेकर पुढे म्हणाला, ती तुझ्याबद्दल खूप अस्वस्थ होती. पण जेव्हा तिला कळालं की तू फारसा गंभीर जखमी नाही आहेस तेव्हा तिला बरं वाटलं ना? हळदणकरने वाक्य पूर्ण केलं. पूर्णपणे नाही. तिला असंही वाटलं की याचा अर्थ निलय निलंगे तिच्यावर खरंच प्रेम करतो. ती स्वतःला थांबवू शकली नाही. समजलो. तरीही ती तुझी काळजी करत होती. तिला तू आवडतोस. हळदणकरनी नजर वळवली आणि म्हणाला, हो, ते मला माहिती आहे. अरे, ती त्या रात्री तुझा पाठलाग करत होती. तिला वाटलं तू निलय निलंगे आहेस, एवढंच. मला अंदाज आला होता. मी त्याच्याशीही बोललो. तो तिथे काय करत होता? कृतज्ञ किरपेकर पुन्हा खोलीत फिरायला लागला. मंद प्रकाशात त्याची सावली हालत होती. हळदणकर, ही एक गोष्ट आहे. काय? हळदणकर, अरे, तू स्वतःला एका दुर्दैवाच्या फेऱ्यात अडकवून घेतलंयस. हळदणकरने भुवयावून चावल्या. कृतज्ञ किरपेकरचा आवाज थंड झाला. ती बाई, तिचा विचार केला ना तरी अंगावर काटा येतो. ती एक पॅथॉलॉजिकल केस आहे. मी आयुष्यात पाहिलेल्या सगळ्यात भयंकर प्रकारांपैकी एक. म्हणजे काय? याला विशिष्ट नाव आहे. आधुनिक मानसशास्त्रात यावर खूप लिहिलं आहे. तू थोडं वाचायला हवंयस. माझ्या कामात अशा गोष्टी समजावून घेण्यासाठी ते उपयोगी पडतं. जरी ते थोडं उदास करणारं असलं ना तरीही. हळदणकर अजूनही गोंधळलेलाच होता. तो म्हणाला, मला अजून कळत नाहीये. कळेल तुला. निलय निलंगे तिच्यावर प्रेम करत नव्हता. कृतज्ञ किरपेकर शांतपणे म्हणाला, नव्हता? तो तिला ओळखत होता 5-6 वर्षांपासून. त्याचे वडील डॉक्टर होते. त्यांचं एक हॉस्पिटल होतं आणि ती तिथे हेड नर्स होती. हळदणकर हलकेच म्हणाला, हो, असं काहीतरी ऐकलेलं होतं. तिथेच निलय निलंगे तिच्या संपर्कात आला. मग एकदा त्याच्या बापाच्या आयुष्यात भयंकर प्रसंग घडला. 3 लहान मुलं त्याच्या हॉस्पिटलमध्ये असताना मरण पावली. हळदणकरच्या पाठीवरून एक थंड लहर निघून गेली. कृतज्ञ किरपेकर पुढे म्हणाला, ती मुलं मेली ती न्यूमोनियामुळे. न्यूमोनिया?
हळदरकरच्या तोंडून आपोआप निघालं, तुला माहिती आहे? नाही नाही, पुढे सांग. त्या घटनेनंतर खूप गोंधळ झाला. पोलिसांनी काही केलं नाही, पुरावे नव्हते. पण हेल्थ डिपार्टमेंट आणि त्याच्या रुग्णांनी त्या डॉक्टरला जबाबदार धरलं. त्याची प्रतिष्ठा संपली, त्याला हॉस्पिटल विकायला लागलं आणि मग काही काळात तोही मरण पावला. न्यूमोनियामुळे? नाही नाही, तो आधीच म्हातारा होता. पण निलय निलंगेच्या मनात शंकेचं बी पडलेलं होतं. त्याला वाटत होतं काहीतरी चुकतंय. ती बाई त्या मुलांच्या आसपास जरा जास्तच फिरत होती, त्यांच्याकडे जरा जास्तच लक्ष देत होती. पण निलयकडे ठोस पुरावा नव्हता. होता तो फक्त संशय. समजतंय ना तुला? हो समजतंय, पुढे सांग. तो काहीच करू शकला नाही जोपर्यंत पहिली मिसेस निरगुडकर मेली नाही तोपर्यंत. आणि योगायोगाचा की त्या मुलांपैकी एक मूल तिच्या नात्यातलं होतं. त्या मुलाच्या मृत्यूनंतर ती करुणा त्या मुलाच्या संपत्तीची कारभारी बनली आणि कायदेशीर प्रक्रिया पूर्ण होताच ती संपत्ती तिच्याच नावावर जमा झाली. कृतज्ञ किरपेकरचा आवाज आता गंभीर झालेला होता. हे समजून घे तू हळदणकर, सगळ्यात भयानक भाग हाय. त्या तिघांपैकी फक्त एकाच मुलाचा संबंध संपत्तीच्या बरोबर होता आणि ती बाकीची दोघं, त्यांचं काहीच नव्हतं. ते फक्त धागे गोंधळवण्यासाठी मारले गेले. विचार कर, एका मुलासाठी तिने 2 निरपराध मुलांना मारलं जेणेकरून सगळं अपघात किंवा निष्काळजीपणा वाटेल. आणि म्हणूनच मी म्हणतोय की ती एक पॅथॉलॉजिकल केस आहे. हळदणकरच्या अंगावर काटा उभा राहिला होता. पुढे काय घडलं? निरगुडकरची पहिली पत्नी मेली आणि निलय निलंगेनं ठरवलं सगळं शोधून काढायचं. एकतर वडिलांचं नाव त्याला स्वच्छ करायचं होतं आणि दुसरं म्हणजे ती बाई त्याच्या डोक्यात बसली होती. प्रेम नाही, एक वेड होतं, सत्य जाणून घ्यायचं वेड. हे मी समजू शकतो. तो युनिव्हर्सिटीचं काम करत राहिला, योग्य संधी शोधली आणि तिच्याशी संपर्क साधला. काहीतरी प्रोफेशनल कारण देऊन तो तिच्याशी बोलायला गेला, म्हणजे डॉक्टर नर्स असोसिएशन वगैरे वगैरे. पण मग एक गोष्ट घडली बरं का. तो लोचना निरगुडकरला भेटला आणि पहिल्याच भेटीत तिच्या प्रेमात पडला. हळदणकरनी हलकेच मान हलवली, पण त्याचा सगळा प्लॅन कोसळला. त्याला लोचनाला दुखवायचं नव्हतं आणि त्याच्याकडे पुरावेही नव्हते. म्हणून त्यांनी तपास थांबवला, पण त्या बाईवर संशय असल्यामुळे तो घरात जाणं टाळायला लागला आणि लोचनाला बाहेर भेटायला लागला. बरं, मग काय? मग त्या बाईला हे कळलं. तिने लोचनाच्या मनात त्याच्याविरुद्ध खोट्या गोष्टी भरवायला सुरुवात केली. निरगुडकरलाही काही बाई सांगितलं. शेवटी निरगुडकरनं लोचनाला त्याला भेटायला बंदी घातली. काहीच कारण नव्हतं खरं तर. फक्त त्या बाईला निलय निलंगे नावाचं कोणीही तिच्या जवळ नको होतं. आता हे स्पष्ट आहे. मग निरगुडकरचा खून झाला आणि निलय निलंगेला खात्री पटली की आता ही बाई थांबणार नाही. मग त्यांनी लोचनाला भेटणंच बंद केलं, काहीही न सांगता, आणि तो थेट त्या बाईजवळ गेला. तिच्यावर प्रेम असल्याचा अभिनय करायला लागला.
हळदणकरनी डोळे मिटून घेतले. लोचनाच पुढची होती. अगदी बरोबर बोललास. तुला संपवून टाकल्यानंतर तिचा पुढचं टार्गेट लोचनाच होती. निलय निलंगेला तुझ्याबद्दल माहिती नव्हती, पण लोचनाबद्दल मात्र त्याच्या मनात शंका होती. बरं, मग पुढे? काल रात्री लोचना त्याचा पाठलाग करत होती, पण तू त्याची गाडी घेतली होतीस, त्यामुळे ती तुझ्या मागे आली. तू पार्किंगमधनं बाहेर पडताना तिने गाडी वळवली. तुला आठवतंय का ते? हो, मी गाडी पाहिलेली होती. निलय निलंगेला त्या बाईने घरातून हाकलून दिलं. तो घरी गेला, पण त्याच्या मनात संशय होता की आज काहीतरी होणार आहे. कारण त्या बाईने दिवसभरात पार्कबद्दल काही विचित्र असे प्रश्न त्याला विचारले होते. म्हणजे रस्ते कधी बंद होतात आणि कुठले रस्ते बंद होतात वगैरे वगैरे. हां, म्हणजे तिला तिथे काही करायचं होतं. अगदी बरोबर. म्हणून तो परत तिच्या घराकडे गेला, पण गाडी गायब होती. त्याला धक्का बसला, कारण लोचनाकडे त्या गाडीची किल्ली होती आणि त्याला वाटत होतं की पुढची तीच आहे. हां, तो टॅक्सीने पार्कमध्ये गेला. अंधारात अंदाजानं शोधत राहिला आणि मग गोळीचा आवाज आला. तो धावत आला आणि त्याच वेळी लोचना देखील तिथे पोहोचली. दोघेही एकाच वेळी? हो. निलय निलंगेला वाटलं लोचना जखमी झाली आणि लोचनाला वाटलं निलय निलंगेने तुला गोळी मारली. पोलीस आल्यावरती नाटक करत होती, भावना लपवण्याचा प्रयत्न. हळदणकर हळूच म्हणाला, आता सगळं कळलं. कृतज्ञ किरपेकरचा आवाज पुन्हा थंड झाला. ती बाई करुणा निरगुडकर संपूर्ण वेडी आहे, वेडी. निलय निलंगेनी 5 जुन्या केसेस शोधल्या. ती नर्स असताना रुग्ण मरण पावले. त्या 2 वेळा तिला त्यातून मालमत्ता मिळाली आहे. ते सगळे न्यूमोनियाचे 3. उरलेले 2 ऑपरेशन नंतरचे. पण ती करत कशी होतीये ते त्यालाही कळलं नाही. त्याचा अंदाज आहे ती सिरममध्ये काहीतरी मिसळत असेल दुसऱ्या औषधाच्याच बरोबर. त्याला ते तिच्याकडनं काढून घ्यायचं आहे, कारण ते खूप महत्त्वाचं असू शकतं. तू संपलायस हळदणकर. मला माहिती आहे. आज दुपारी आम्ही कंपनीत सगळं ठरवलं. त्यावेळी माझा वरचष्मा होता, काही शंका नव्हती. मी खूप आधीच ओळखलं होतं, पण नवलकर अजून आत्महत्येचंच गाणं गात होता. तू ते बरोबर केलं होतंस. मी त्यांना पटवलंय की ही केस कोर्टात जायला नकोय. पण ते लपवता नाही ना येणार. पूर्ण लपवता येणार नाही हे खरं आहे. पण कंपनीचा एजंट खून करतो ही एक गोष्ट कंपनीची बदनामी करायला पुरेशी आहे आणि ते आम्हाला नकोय. आणि 2 आठवडे चालणाऱ्या खटल्यात तीच गोष्ट देशभराच्या पेपरमध्ये रोज छापली जाते, ते वेगळंच आहे. हो, आलं माझ्या लक्षात. कृतज्ञ किरपेकर थोडा पुढे झुकला. हिमांशू, तू मला एक स्टेटमेंट देणार आहेस. तू काय केलंस त्याचा प्रत्येक तपशील लिहून नोटरीसमोर सही करून, आणि मग ते मला तू रजिस्टर पोस्टानं पाठवणार आहेस. कधी? पुढच्या गुरुवारी. म्हणजे ते मला शुक्रवारी मिळेल. ठीक आहे, पुढच्या गुरुवारी. तोपर्यंत आम्ही सगळं थांबवून ठेवतो कालच्या गोळीबाराबद्दल, कारण तू सध्या साक्ष द्यायच्या स्थितीत नाही आहेस. आणि ऐक, तो थोडा थांबला. तुझ्यासाठी एका खोट्या नावानं बुकिंग केलं जाईल.
भाऊच्या धक्क्यावरून गुरुवारी रात्री एक बोट निघते लक्षद्वीपला जाणारी. तू त्या बोटीवर बसायचं कायम तिथे राहण्यासाठी. हळदणकर शांतपणे ऐकत होता. शुक्रवारी मला तुझं स्टेटमेंट मिळेल आणि लगेच मी ते पोलिसांकडे देईन. म्हणजे मला ते तेव्हाच समजलं असं दाखवायचंय. आणि म्हणूनच नवलकर आणि बाकीचे आत्ताच बाहेर गेलेत. या सगळ्याला कुठलाही साक्षीदार नाही. कृतज्ञ किरपेकरचा आवाज कडक झाला. हा फक्त तू आणि मी आपला व्यवहार आहे. आणि कधी तू याबद्दल तोंड उघडलंस तर मी सगळं नाकारीन आणि सिद्ध सुद्धा करीन की असा कुठलाही व्यवहार झालेला नव्हता. मी ती सोय आधीच करून ठेवली आहे. मी नाही तसं करणार. आणि आणखीन ऐक, पोलिसांना कळताच तुझ्यावर बक्षीस जाहीर केलं जाईल. आणि लक्षात ठेव हळदणकर, जर तू कधी पकडला गेलास तर ते बक्षीस दिलं जाईल, तुझ्यावर खटला चालेल आणि शक्य असेल तिथपर्यंत आम्ही तुला फाशी व्हावी यासाठी प्रयत्न करू. एवढं बोलून तो थोडा थांबला. मग म्हणाला, आम्हाला केस कोर्टात न्यायची नाही आहे, पण जर गेलीच तर आम्ही शेवटपर्यंत जाऊ. लक्षात ठेव. समजलंय तुला? हो, समजलंय मला. ते आलंय माझ्या लक्षात. बोटीवर बसायच्या आधी तू त्या रजिस्टर पोस्टची रिसीट माझ्या ताब्यात द्यायची आहे. मला खात्री हवी की स्टेटमेंट माझ्याकडे येणार आहे. हळदणकर थोडा वेळ काही बोलला नाही. मग हळूच त्यांनी विचारलं, तिचं काय? कोण? करुणा. कृतज्ञ किरपेकर थंडपणे म्हणाला, करुणा निरगुडकरची मी काळजी घेतली आहे. हळदणकरनी पुन्हा विचारलं, एक गोष्ट अजून आहे कृतज्ञ. काय? लोचना निरगुडकरबद्दल. तू म्हणतोय सगळं थांबवून ठेवतो, म्हणजे ती आणि निलय निलंगे दोघेही ताब्यात असतील त्या सुनावणीपर्यंत, जी होणारच नाही आहे. त्याचा आवाज आता ठाम झाला होता. पण ऐक, तिला काहीही इजा होणार नाही. नाही नाही, पण त्याची मला खात्री पाहिजे ना. तुझा शब्द हवा आहे मला कृतज्ञ. नाहीतर मी स्टेटमेंट देणार नाही आणि मग केस जाऊ देत ना कोर्टात. सगळं उघडं करीन मी. समजलं? तिचं काय? कृतज्ञ किरपेकर शांतपणे म्हणाला, निलय निलंगे ताब्यात आहे. त्यांनी स्वतः मान्य केलं आहे. मी तिच्याबद्दल विचारतोय. अरे बाबा, ती बाहेर आहे. जामिनावर सोडलंय तिला. गुन्हा जामीन पात्र आहे, कारण तू मेलेला नाही आहेस. हळदणकर काही क्षण गप्प राहिला. तिला माझ्याबद्दल काही माहिती आहे का? नाही, मी तिला काहीच सांगितलेलं नाही आहे. कृतज्ञ किरपेकर उठला, घड्याळात पाहिलं आणि शांतपणे बाहेर निघून गेला. हळदणकरनी डोळे मिटले. थोड्या वेळाने त्याला कोणीतरी जवळ उभा असल्याची जाणीव झाली. त्याने डोळे उघडले. ती होती लोचना. हिमांशू. हां लोचना, मला खूप वाईट वाटतंय. मी ठीक आहे. मला माहीत नव्हतं निलयला आपल्याबद्दल कळलंय. त्याला कळलं असणार, पण त्याचा काही वाईट हेतू नव्हता. हो, वाईट हेतू नव्हता, पण तो थोडा तापट आहे. हळदणकरनी सरळ विचारलं, तू त्याच्यावर प्रेम करतेस? ती क्षणभर थांबली आणि म्हणाली, हो. मला फक्त तेवढंच जाणून घ्यायचं होतं लोचना.
तुला वाईट वाटत असेल, त्याबद्दल मला खूप खेद वाटतोय. ठीक आहे. ती हळू आवाजात म्हणाली, मी एक गोष्ट विचारू शकते, जरी मला विचारायचा अधिकार नसला तरी? हा विचार. तू त्याच्याविरुद्ध केस नाही ना करणार? कोर्टात त्याच्याविरुद्ध उभं नाही ना राहणार? तुला तसं करायची गरज पण नाही आहे, बरोबर आहे ना? हो, मी तसं नाही करणार. ती थोडी जवळ सरकली. कधी कधी मला असं वाटतं की मी तुझ्यावरही प्रेम करते हिमांशू. ती त्याच्याकडे बघत राहिली. अचानक ती पुढे झुकली. हिमांशूने लगेच आपलं डोकं वळवलं. ती थोडी दुखावली गेल्यासारखी झाली आणि तिथेच बराच वेळ शांतपणे बसून राहिली. हळदणकरने तिच्याकडे पाहिलं सुद्धा नाही. त्या क्षणी पहिल्यांदाच त्याला आतून एक विचित्र शांतता जाणवली. त्याला समजलं होतं ती कधीच त्याची होऊ शकत नाही आणि खरं तर कधी होऊ शकलीच नसती, कारण तो त्या मुलीला कसं आपलंसं करणार जिच्या वडिलांचा खून त्यांनी स्वतः केला होता. ती दाराशी पोचली तेव्हा हळदणकरनं हलक्या आवाजात तिला निरोप दिला. गुड बाय लोचना, शुभेच्छा. ती निघून गेली. थोड्याच वेळात कृतज्ञ किरपेकर परत आत आला. हळदणकरनी त्याच्याकडे पाहिलं. स्टेटमेंटबद्दल ना? ठीक आहे, कृतज्ञ किरपेकर, देतो मी. हां, तोच उत्तम मार्ग आहे. सगळ्याबद्दल आणि मला वाचवल्याबद्दल ठीक आहे, धन्यवाद. कृतज्ञ किरपेकरनी लगेच मान हलवली. मला धन्यवाद देऊ नको रे, मला मनातून वाटतंय. तुला तसं वाटायचं काही कारण नाही आहे. क्षणभर तो शांत झाला. त्याच्या डोळ्यात एक विचित्र भास आला. मला वाटत नाही ते तुला पकडतील बरं का हळदणकर. कदाचित मी तुझ्यावर उपकारच करतोय असं होईल. कदाचित तुला शेवटी हेच जास्त पसंत पडेल, किरपेकर म्हणाला. श्रोते हो, हा होता आजचा भाग अभय बापट लिखित इन्शुरन्स या कादंबरीचा. या कादंबरीचा शेवटचा भाग श्रोते हो आपण ऐकणार आहोत उद्या. हिमांशूनी कबुली दिली आहे. कृतज्ञ किरपेकरनी त्याला जबाब लिहून मागितला आहे. तो पोस्टाने त्याला पाठवायला सांगितलं आहे आणि हिमांशूची पोचवणी तो वेगळ्याच द्वीपावर करायला बसला आहे कायम स्वरूपासाठी. हिमांशू खरंच लक्षद्वीपला जाऊन कायमचं वास्तव्य करतो का? स्वतःचा कबुली जबाब कृतज्ञ किरपेकरला पाठवतो का? आणि मग पुढे काय होतं ऐकूयात उद्याच्या भागात. उद्या शेवटचा भाग ऐकूयात अभय बापट लिखित इन्शुरन्स. ऐकत रहा. नमस्कार.